इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्रित लढणार आहेत. एकत्रित लढत असताना भाजप सोडून अन्य पक्षाला सोबत घेतले जाणार आहे. कोणत्या तालुक्यातून कोणाला सोबत घ्यायचे याचे अधिकार तालुका पातळीवर देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार व माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत बारामतीत झालेल्या बैठकीत झाला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक शनिवारी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी झाली. जिल्हा परिषदेच्या 68 जागा आहेत. तालुका पंचायत समित्यांमध्ये 136 जागा आहेत. कोण किती जागा लढवणार याबाबतही निर्णय झाला असून या संदर्भातील माहिती योग्य वेळी प्रसिद्ध केली जाणार आहे. जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला अकलूजमध्ये सत्ता मिळाली आहे. कुर्डुवाडी नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडणुकीत पराभव झाला, परंतु सर्वाधिक 13 नगरसेवक विजयी झाले. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 12 जागा लढवल्या, त्यात त्यांचा एकही नगरसेवक विजयी झाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने 54 जागा लढवल्या, त्यांचा एकच नगरसेवक विजयी झाला. जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित येत मोट बांधण्यास सुरुवात केली आहे.